झाल्यानंतर ध्वज फडकल्यानंतर आपण सॅल्यूट करून राष्ट्रगीतानं या ध्वजाचा सन्मान राखायचा आहे। त्यानंतर 40 सेकंद महाराष्ट्र राज्यगीत सादर होईल। राष्ट्रध्वज पर सलामी देंगे। सलामी दो। ध्वजारोहण सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित सर्व कर्मचारी, या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात प्रतिनिधित्व करतात। यानंतर कविता वसंत पाटील, लोकमान्य सावरकर प्रभाग, यानंतर माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमधून श्रीमती सावित्री अनिल प्रभाग समिती, इकडे बघ कळवा प्रभाग समितीमधून श्रीमती लक्ष्मण मोरे, मुंब्रा प्रभाग समितीमध्ये कार्यरत सफाई कर्मचारी, उथळसर प्रभाग समितीमध्ये कार्यरत स्वच्छता कर्मचारी संजय मारुती म्हात्रे, ठाणे महानगरपालिका मुख्यालयामध्ये स्वच्छता कर्मचारी म्हणून कार्यरत स्वच्छता कर्मचारी श्रीमती उषा ढाकणे। खर तर सारेच स्वच्छता कर्मचारी या अभिनंदनाला पात्र आहेत, परंतु हा प्रातिनिधिक स्वरूप अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की पुण्यामध्ये आता जी पूरस्थिती निर्माण झाली होती, या पूरस्थितीमध्ये त्या सर्व नागरिकांचं सर्वात अगोदर भारतीय स्वातंत्र्य दिवस याचे उपलक्ष्यमध्ये मी हार्दिक अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की हा स्वातंत्र्य दिवस आपल्यासाठी स्वच्छ, आरोग्यदायी आणि सुंदर असा ठरो। आज आपण हा कार्यक्रम ठाणे कॉर्पोरेशनमध्ये साजरा केला आहे। त्याच्यासोबतच आपण आपले जे स्वच्छता कर्मचारी आहे जे अहोरात्र ठाणे सिटीला स्वच्छ ठेवण्यासाठी, ठाणे सिटीमध्ये होऊ घातलेला जे बदल आहे तो घडवण्यासाठी ते मेहनत घेतात, कष्ट घेतात, त्यांचा आपण सत्कार केला आहे। आणि हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा हे अभियान 13, 14 आणि 15 म्हणजे आजपर्यंत सुरू आहे आणि त्याच निमित्तानं बनला पाहिजे। सर आजच्या कार्यक्रमाविषयी रॅली देखील हर घर तिरंगा हा अभियान आपण 9 ऑगस्टपासून सुरू केलेला आहे आणि याच्या अनुषंगाने आपण मॅरेथॉनचं आयोजन केलं आहे। त्यामध्ये लहान मुलांसाठी मॅरेथॉन, लहान मुलींसाठी मॅरेथॉन 3 किलोमीटर, 5 किलोमीटर, याच्या व्यतिरिक्त आपण सायकल रॅलीचं आयोजन केलं आहे। त्याच्यासोबतच आपण बाईक रॅलीचंही आयोजन केला होता। त्यामध्ये खूप उत्स्फूर्त आपल्याला प्रतिसाद नागरिकांकडून मिळाला आहे।